नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत ढोबळा मिरचीची मस्त अशी भाजी. त्यासाठी आपण 4-5 ढोबळा मिरची, कांदा, टमाटो घेतलेला आहे, सर्व कापून घेतलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं कापल्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला फोडणी देण्यासाठी त्यामध्ये मोहरी घालूया. तेलामध्ये गरम अशी मोहरी टाकून चांगल्या प्रकारे अशी कडकडीत देऊया आपण. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत. जिऱ्यामुळे चांगली अशी भाजीला चव येणार आहे. जिरे आणि मोहरे तेलामध्ये असे चांगल्या प्रकारे आपण कडकडून देऊ. त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक जे काढला होता तो आपण त्यामध्ये टाकूया. त्यानंतर आपण कांदा टाकूया, जे कांदा कापून घेतलेला आहे. जसं कांदा, लसूण, अद्रक, मोहरी आणि जिरे चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये आपण भाजून घेऊया. त्यानंतर 1-2 टमाटे आपण कापलेले आहेत, ते टमाटे आपण टाकूया. ते टमाट्यामुळे भाजीला चांगली चव येणार आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे सगळं मिश्रण आपण एकत्रित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे 4 ते 5 ढोबळा मिरची अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर सर्व मिश्रण एकत्रित आपण टाकलेलं आहे, तर त्याला सगळं एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये चवीसाठी आपण थोडंसं अर्धा ते 1 चमचा मीठ घालूया चवीप्रमाणे, आणि ते सर्व मीठ घालून एकत्रित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली भाजी दिसेल, चविष्ट लागेल आणि चांगल्या प्रकारे टिफिनसाठी किंवा आपण जेवणामध्ये ही भाजी खाऊ शकतो. त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं असं 1 चमचा 1.5 चमचा आपल्याला तिखट टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी आपल्याला हळद त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं धना पावडर पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भाजीला चव येणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं, भाजी मिळून येईल आणि चवीलाही चांगली लागेल. तर सगळं आपले पदार्थ टाकून झालेले आहेत भाजीमध्ये. तर अशा प्रकारे मस्त अशी चवीला लागणारी भाजी आपली तयार होणार आहे. तर थोडंसं शिजवण्यासाठी आपण 1-2 चमचा त्यामध्ये पाणी घालून घेऊया. जास्त टाकल्यावर पातळ होईल, त्यासाठी अशी भाजी आपली तयार होणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.